नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली टॅलेंटमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासामधील गांधीयुगाची सखोल माहिती देणार आहे। हा व्हिडिओ UPSC, MPSC तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे। व्हिडिओ कुठे स्किप करू नका, संपूर्ण बघा, कारण शेवटी खूप महत्त्वाची योजना आणि भारत कसा स्वतंत्र झाला ते सांगितले आहे। धन्यवाद। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण इतिहासामधील गांधीयुग बघू। गांधीयुग भारतीय राष्ट्रीय चळवळीतील 1920 ते 1947 हा कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो। 1920 नंतर जवळजवळ 28 वर्षाच्या कालखंडात राष्ट्रीय चळवळीत महात्मा गांधींचा प्रभाव दिसून येतो। महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी। महात्मा गांधींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला होता। त्यांचे वडील पोरबंदर व राजकोट संस्थानात दिवाण होते। गांधीजी हे 1893 मध्ये एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेत गेले होते। 22 वर्ष आफ्रिकेत वास्तव्य करून वयाच्या 45व्या वर्षी गांधी हिंदुस्थानात परतले। गांधीजींनी पहिला सत्याग्रह आश्रम 1915 साली साबरमती येथे स्थापन केला। इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले। 1891 मध्ये ते इंग्लंड सोडून परत भारतात आले। मुंबईमध्ये कायद्याची प्रॅक्टिस उभी करण्याची त्यांची योजना सफल झाली नाही, कारण ते कोर्टात बोलण्यासाठी अतिशय लाजाळू होते। 1893 मध्ये त्यांनी त्या काळच्या ब्रिटिश साम्राज्यामधील नाताळ, दक्षिण आफ्रिका येथील दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीतील एका पदासाठी 1 वर्षाचा करार केला। हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते। महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात। अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले। अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले। रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम महात्मा गांधीजींना महान आत्मा ही उपाधी दिली। भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते। सुभाषचंद्र बोस यांनी इसवी सन 1944 मध्ये पहिल्यांदा त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले असे म्हणतात। गांधी सविनय सभागृहाच्या कल्पनेचे जनक होते। त्यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो। दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधीजीचे कार्य बघूया। दक्षिण आफ्रिकेत गांधींना गोरेतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागले। तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक त्यांनी अनुभवली। पहिल्या वर्गाचे तिकीट असून सुद्धा त्यांना पीटरमारित्झबर्गमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी तृतीय वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले। गांधीजींना नकार देताच त्यांचा अपमान करून आगगाडीतून ढकलून देण्यात आले। ती संपूर्ण रात्र गांधींनी फलाटवरील गेस्ट रूममध्ये काढली। भारतीयांबद्दलच्या वंशभेद असमानता यांना सामोरे गेल्यावर गांधींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास व समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली। भारतीयांना मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता। या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले। हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली। इसवी सन 1894 मध्ये नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तित केले। इसवी सन 1906 मध्ये ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली। या कायद्यानुसार तेथील प्रत्येक भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते। याला विरोध करण्यासाठी बोलावलेल्या सभेमध्ये त्या वर्षीच्या 11 सप्टेंबरला गांधींनी पहिल्यांदाच आपल्या अजूनही विकसित होत असलेल्या सत्याग्रहाच्या किंवा अहिंसात्मक कार्यप्रणालीला आपलेसे केले। त्यांनी भारतीय बांधवांना अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध करण्यास सांगितले व असे करताना झालेले अत्याचार सहन करण्यास सांगितले। सरकारने भारतीय आंदोलकांचा हा विरोध यशस्वीरित्या मोडून काढला। तरी पण या अहिंसक चळवळींची व लोकक्षोभाची नोंद घेण्यास आणि गांधींशी वाटाघाटी करण्यास स्वतः तत्त्वज्ञ असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील नेता जॉन ख्रिस्तियन स्मट्स याला भाग पडले। शांततामय मार्गाने निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवरील दक्षिण आफ्रिकेच्या
सरकारने केलेल्या कठोर कारवायांमुळे लोकक्षोभ निर्माण झाला होता. गांधींच्या कल्पनांनी आकार घेतला आणि सत्याग्रहाची संकल्पना या संघर्षादरम्यान परिपक्व झाली. इसवी सन 1915 मध्ये गांधीजी कायमस्वरूपी भारतात परत आले. तो दिवस होता 9 जानेवारी 1915. 9 जानेवारी 1915ला भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी, थिओसिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनातून बोलले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते होते. गोखले त्यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेचा आतमध्ये राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जातात. ते गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात. गांधींनी गोखल्यांच्या ब्रिटिशांच्या विगिश परंपरांवर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यावर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले. महात्मा गांधीजींचे कार्य बघूया. चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये झाला. 10 एप्रिल 2017 मध्ये त्याला 100 वर्ष पूर्ण झालेत. बिहारमधील चंपारण्य येथील युरोपीय निळीच्या मळेवाल्यांकडून 3 कथिया पद्धतीमार्फत गरीब शेतकऱ्यांवर अत्याचार होत असे. चंपारण्य बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे, त्यामुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत घाणेरडे आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठेवले जात. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ. पण इंग्रजांनी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. म्हणून 10 एप्रिल 1917 मध्ये गांधीजींना राजकुमार शुक्ल नावाच्या स्थानिक नेत्याने शेतकऱ्याची परिस्थिती बघण्यासाठी आमंत्रित केले. या सत्याग्रहामुळे शासनाने चंपारण्यातील अन्याय दूर करणारा कायदा 1918 मध्ये संमत केला व 3 कथिया पद्धत रद्द करण्यात आली. एप्रिल 2017 मध्ये चंपारण्य सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाली. आता खेडा सत्याग्रह बघू. 1918 मध्ये झाला. सन 1918 मध्ये गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला होता. दुष्काळामुळे पिकं बुडाली असताना शासकीय अधिकारी शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने शेतसरा लावून वसूल करत असत. मोहनलाल पांडे नावाच्या नेत्याने गांधीजींना आमंत्रित केले. गांधीजींनी साराबंदी चळवळ सुरू केली. शासनाने गांधीजींच्या चळवळींची दखल घेऊन दुष्काळी कालखंडामध्ये जमीन महसूल वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. खेडा येथील सत्याग्रहामध्ये गांधीजींना सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, विठ्ठलभाई पटेल आदी कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. रौलेट ॲक्ट बघूया. 1919 साली झाला. त्यालाच काळा कायदा देखील म्हणतात. भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाला नवीन कायद्याची आवश्यकता भासत होती. या कायद्याचा अहवाल तयार करण्यासाठी शासनाने सर सिडनी रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने तयार केलेला अहवाल एप्रिल 1918 मध्ये अनार्किल अँड रिव्होल्युशनरी क्राईम ॲक्ट पास केला. या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार शासनाला मिळणार होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची 3 न्यायाधीशांच्या चौकशी मंडळापुढे चौकशी करून शिक्षा करण्याचा अधिकार शासनास मिळाला होता. रौलेट ॲक्टचे भारतावर झालेले दुष्परिणाम बघूया. गांधीजींनी 1919 मध्ये रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा घेतली. 6 एप्रिल 1919 हा संपूर्ण भारतभर सत्याग्रहाचा दिवस म्हणून निर्णय घेण्यात आला. या दिवशी हरताळ, उपवास, निषेध, मिरवणुकी आणि निषेध सभा असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 6 एप्रिल 1919 रोजी हा सत्याग्रहाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला अखिल भारतीय बंद होय. जालियनवाला बाग हत्याकांड 1919 साली झाला. सरकारने स्थानिक नेते डॉक्टर सफुद्दीन किसलू व सत्यपाल या 2 नेत्यांना अटक केल्यामुळे पंजाबमधील अमृतसर शहरात एक निषेध सभा बोलवण्यात आली. लोकांमधील असंतोष लक्षात घेऊन सरकारने जमावबंदी व सभाबंदी आदेश लागू केला.
परंतु सरकारी आदेशाला न जुमानता स्थानिक लोकांनी 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बागेत निषेध सभा बोलवली. या सभेला मोठ्या संख्येने लोक जमले होते. सरकारच्या आदेशाविरुद्ध इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्याचे पाहिल्यावर तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेला जनरल डायर हा इंग्रज अधिकारी संतप्त झाला. त्याने निशस्त्र लोकांना चहूबाजूने घेरले आणि जमावाला कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचा आदेश आपल्या सैनिकांना दिला. सरकारच्या अंदाजानुसार मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या सुमारे 400 इतकी होती, परंतु प्रत्यक्षात ती संख्या त्यापेक्षाही मोठी होती. जालियनवाला बाग हत्याकांडावेळी पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर हा होता. जालियनवाला बाग हत्याकांड चौकशीसाठी सरकारने हंटर कमिटी 1 ऑक्टोबर 1919 रोजी नेमली. या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी सर व गांधीजींनी केसरी हिंद या पदव्यांचा त्याग केला. खिलाफत चळवळ 1920 साली झाली. जगभराचे मुस्लिम लोक तुर्कस्तानच्या खलिफाला आपला धर्मगुरू मानत असत. भारतीय मुस्लिम जनतेची निष्ठा तुर्कस्तानच्या खलिफासोबत निगडीत होती. तुर्कस्तानच्या खलिफाने पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनच्या बाजूने युद्धात प्रवेश केला होता. युद्धाच्या समाप्तीनंतर तुर्कस्तानच्या खलिफाच्या सत्तेला कोणताही धोका पोहोचणार नाही असे आश्वासन ब्रिटिश शासनाने भारतीय मुस्लिम नेत्यांना दिले होते. या आश्वासनास प्रमाण मानून भारतीय मुस्लिमांनी ब्रिटिशांची युद्धात मदत केली होती. युद्ध समाप्तीनंतर ब्रिटिश शासन तुर्कस्तानची सत्ता नष्ट करून खलिफाची गादी नष्ट करणार अशी बातमी सर्वत्र पसरली होती. तेव्हा भारतीय मुस्लिम नेत्यांनी तुर्कस्तानच्या खलिफाची सत्ता टिकविण्याकरिता व धर्मक्षेत्राचे रक्षण करण्याकरिता ब्रिटिश शासनाविरुद्ध चळवळ करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ खिलाफत चळवळ म्हणून ओळखली जाते. खिलाफतचा प्रश्न सोडविण्याकरिता राष्ट्रीय काँग्रेसमधील महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आदी नेत्यांनी या चळवळीस पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षपद गांधीजींनी भूषवले. तेव्हा हिंदू मुस्लिम ऐक्य झाले. असहकार चळवळ बघू, ती 1920 साली झाली. रौलेट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड, खिलाफत चळवळ, देशात सर्वत्र सरकारने चालवलेले दडपशाहीचे सत्र या कारणांमुळे भारतीय जनतेत फार मोठा संताप निर्माण झाला होता. देशातील वातावरण पूर्णपणे सरकारच्या विरोधात गेले होते. देशातील जनतेला या भावना लक्षात घेऊन महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. 10 मार्च 1920 रोजी त्यांनी असहकारचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 4 सप्टेंबर 1920 रोजी कलकत्ता येथे लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे विशेष अधिवेशन भरविण्यात आले होते. या अधिवेशनात असहकारच्या कार्यक्रमाला मान्यता देण्यासंबंधीचा ठराव प्रचंड बहुमताने संमत करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुढील गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला होता. सरकारने दिलेल्या सन्मानदर्शक पदव्या व मानसन्मान यांचा त्याग करणे, सरकारी शाळा, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार टाकणे, मुलांच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करणे, सरकारी कचेऱ्या व न्यायालय यांवर बहिष्कार टाकणे, परकीय मालावर बहिष्कार टाकणे, सरकारी समारंभ व कार्यक्रम यात सहभागी न होणे, सुधारणा कायद्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे इत्यादी. चौरी चौरा दुर्घटना बघूया. उत्तर प्रदेशामध्ये 1922 साली झाली होती. डिसेंबर 1921 मध्ये अहमदाबाद येथे राष्ट्रसभेचे अधिवेशन झाले. त्यात हजारो कार्यकर्ते तुरुंगात असतानाही असहकार चळवळ जोमाने चालू ठेवण्याचा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला होता. 5 फेब्रुवारी 1922 रोजी यूपीतील गोरखपूर जिल्ह्यात चौरी चौरा गावी जमावाने पोलीस चौकी जाळली. त्यात 22 पोलीस ठार झाले. या बातमीने गांधीजींनी व्यथित होऊन चळवळ हिंसक बनत चालली म्हणून असहकार चळवळ स्थगित केल्याचे 12 फेब्रुवारी 1922 रोजी जाहीर केले. 10 मार्च 1922ला गांधींना अटक होऊन 6 वर्षाची शिक्षा झाली. गया अधिवेशन बघू. INC असहकार चळवळीच्या स्थगितीनंतर 1922च्या डिसेंबर महिन्यात गया येथे काँग्रेसचे अधिवेशन बोलावण्यात आले. या अधिवेशनात कायदे मंडळाच्या प्रवेशासंबंधी वाद निर्माण झाला. गया अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास यांची निवड करण्यात आली. मात्र ते भारतीयांच्या कायदे मंडळाच्या प्रवेशाबाबत जास्तच अनुकूल होते. एका बाजूला पंडित मोतीलाल नेहरू यांचा पाठिंबा तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते
या मताचे होते की कायदेमंडळात बहिष्काराचे धोरण बरोबर असून त्यात कसलाही बदल करण्याची किंवा फेरविचार करण्याची मुळीच गरज नाही आणि म्हणूनच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या गटाला नाफेरवादी असे संबोधले जाऊ लागले. याउलट काँग्रेसने कायदेमंडळात प्रवेशाच्या धोरणाचा फेरविचार करावा आणि कायदेमंडळ प्रदेशाला अनुकूलता दाखवावी अशी भूमिका घेतलेल्या गटाला फेरवादी असे म्हटले जाऊ लागले. गया अधिवेशनात कायदेमंडळ प्रवेशासंबंधीचा प्रस्ताव फेरवादी गटामार्फत मांडण्यात आला, परंतु हा प्रस्ताव मोठ्या फरकाने फेटाळला गेला, म्हणजेच नामंजूर करण्यात आला. आता स्वराज्य पक्षाची स्थापना बघू. ती गया अधिवेशनातच झाली होती. गया अधिवेशनात कायदेमंडळ प्रवेशाचा प्रस्ताव फेटाळला गेल्यानंतर चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी काँग्रेसमधील आपल्या पदांचे राजीनामे दिले आणि ते संघटनेतून बाहेर पडले. त्यांनी 1923 रोजी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. चित्तरंजन दास यांची स्वराज्य पक्षाच्या अध्यक्षपदी तर मोतीलाल नेहरू यांची सचिवपदी निवड करण्यात आली. बरडोली सत्याग्रह बघू. हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. 1922 साली गांधीजींनी बरडोलीतील साराबंदीचा कार्यक्रम सुरू करण्याचे ठरविले, परंतु असहकार चळवळ मागे घेतल्याने तो तहकूब करण्यात आला. पुढे 1927 मध्ये सरकारने गुजरात राज्याची महसूल फेरतपासणी करून 25% शेतसरा वाढविला. शेतकऱ्यांनी वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली सारा न भरण्याचा निश्चय करून सत्याग्रह केला. वल्लभभाई पटेलांच्या खंबीर नेतृत्वामुळे हा सत्याग्रह यशस्वी झाला. या आंदोलनाने वल्लभभाई पटेलांना सरदार ही पदवी बहाल केली. सायमन कमिशन बघू. इसवी सन 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यामध्ये या कायद्याच्या यश अपयशाचे मूल्यांकन करण्यासाठी 10 वर्षांनंतर कमिशन नेमण्यात यावे अशी तरतूद होती. या तरतुदीनुसार त्यावेळेचे भारत मंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी 2 वर्षे अगोदरच म्हणजे डिसेंबर 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नियुक्त करण्यात आल्याची घोषणा केली. या कमिशनमध्ये 7ही सदस्य इंग्रज होते. 3 फेब्रुवारी 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले. पहिली गोलमेज परिषद बघू. RTC 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 या कालखंडात लंडन येथे पहिली गोलमेज परिषद भरविण्यात आली. मात्र या गोलमेज परिषदेत काँग्रेसने भाग घेतला नाही. पहिली गोलमेज परिषद काही निष्पन्नाशिवायच पार पडली, कारण भारतीय घटनात्मक प्रश्नांवर कोणतीही चर्चा काँग्रेस प्रतिनिधींच्या गैरहजेरीत निरर्थक आहे याची जाणीव इंग्रजांना होती. त्यामुळे ही परिषद निष्फळ ठरली. रॅम्स मॅकडोनाल्ड यांनी व्हाईसरॉय आयर्विन यांना राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांबरोबर वाटाघाटी करण्याचा अधिकार दिला व या चर्चेतून गांधी-आयर्विन करार पडून आला. गांधी-आयर्विन करार बघू. पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या सूचनेनुसार महात्मा गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहावे म्हणून व्हाईसरॉय आयर्विनने गांधीजींबरोबर बोलणी सुरू केली. गांधीजींबरोबर वाटाघाटी सुकर व्हायला हव्यात म्हणून गांधीजींव्यतिरिक्त इतर अनेक नेत्यांना तुरुंगातून मुक्तही करण्यात आले. 5 मार्च 1931 रोजी गांधीजी व आयर्विन यांच्यात करार झाला. या करारानुसार गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली. इंग्लंड येथे होणाऱ्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहण्याचे गांधीजींनी मान्य केले. सविनय कायदेभंग आंदोलनात अटक करण्यात आलेल्या सत्याग्रहींना शासनाने मुक्त करण्यात यावे अशी अट घालण्यात आली. दुसरी गोलमेज परिषद बघूया. सेकंड RTC सप्टेंबर 1931 ते डिसेंबर 1931 या कालावधीत लंडन येथे दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला ब्रिटिश सरकारचे, भारतातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, भारतातील संस्थानांचे प्रतिनिधी असे मिळून एकंदर 107 प्रतिनिधी उपस्थित होते. गांधी-आयर्विन करारात ठरल्याप्रमाणे काँग्रेसने या परिषदेत भाग घेतला होता.
काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी परिषदेत उपस्थित राहिली. जातीय निवाडा बघू. काँग्रेसने सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाची चळवळ दुबळी करण्यासाठी तसेच जातीय निवाड्याच्या आधारे फूट पाडता डिवाइड अँड रूल फोडा आणि राज्य करा यावी यासाठी इंग्रज सरकारने जातीय निवाडा जाहीर केला. 16 ऑगस्ट 1932 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. व्हाईट पेपर. या निवाड्याने कायदे मंडळातील प्रतिनिधित्वासाठी भारतीय समाजाचे जातीय तत्त्वांवर विभाग पाडण्यात आले होते. त्या अंतर्गत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, युरोपियन, अस्पृश्य प्रत्येक अल्पसंख्याक गटाला कायदेमंडळात राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. तसेच प्रत्येक विभागांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली होती. पुणे करार बघू. 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला. गांधीजींचा जातीय निवाड्यास तीव्र विरोध होता म्हणून 20 सप्टेंबर 1932 रोजी त्यांनी प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली. 24 सप्टेंबर 1932 रोजी गांधी-आंबेडकर करार झाला. हा करार पुण्याच्या येरवडा तुरुंगात झाला म्हणून त्यास पुणे करार असे देखील म्हटले जाते. या करारान्वये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव व 148 जागांसाठी काँग्रेसची मान्यता मिळाली. यानंतर गांधीजींनी उपोषण सोडले. पुणे कराराची फलनिष्पत्ती म्हणजे यानंतरच्या काळात महात्मा गांधींनी अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याला विशेष प्राधान्य दिले होते. तिसरी गोलमेज परिषद बघूया. थर्ड राऊंड कॉन्फरन्स. भारताच्या घटनात्मक प्रश्नांवर विचार करण्यासाठी आयोजित केलेल्या पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदात कोणताही निर्णय घेता आला नव्हता. त्यामुळे ब्रिटिश सरकारने नोव्हेंबर 1932 ते डिसेंबर 1932 या कालावधीत तिसरी गोलमेज परिषद भरवली. या परिषदेला काँग्रेसचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. तिसऱ्या गोलमेज परिषदेने भारतासाठी नवी घटना तयार करण्यासंबंधी एक योजना तयार केली. त्या आधारे ब्रिटिश पार्लमेंटने एक कायदा संमत केला. हाच इसवी सन 1935चा भारत सरकारविषयक कायदा होय. 1935चा भारतविषयक कायदा बघूया. गव्हर्नमेंट ॲक्ट 1935. ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या 1935च्या सरकारविषयक कायद्यात भारतीय संघराज्याच्या निर्मितीची व प्रांतिक स्वायत्ततेची तरतूद करण्यात आलेली होती. परंतु भारतीय संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिल्याने संघराज्याची योजना प्रत्यक्षात उतरू शकली नाही. त्यामुळे प्रांतिक स्वायत्तता हेच या कायद्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य बनून राहिले. या कायद्याची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे बघूया. 1. या कायद्याने हिंदुस्थानात ब्रिटिश इंडियाचे प्रांत आणि संस्थाने यांचे एक संघराज्य स्थापन करण्याची व्यवस्था केली होती. राज्यकारभाराची केंद्रीय, प्रांतीय, संयुक्त किंवा समवर्ती अशी विभागणी करण्यात आली होती. 1919च्या कायद्याने प्रांतीय शासनात सुरू केलेली द्विदल शासन पद्धती 1935च्या कायद्याने नष्ट करून ती केंद्रासाठी लागू केली होती. 4. 1935च्या कायद्याने केंद्रासाठी द्विगृही विधिमंडळ स्थापन करण्याची व्यवस्था केली होती. उच्च गृहास संघीय राज्यसभा, कनिष्ठ गृहाला संघीय विधानसभा असे म्हणतात. 5. 1935च्या कायद्याने प्रांतातील द्विदल शासन पद्धती समाप्त करण्यात येऊन प्रांतांना स्वायत्तता प्रदान करण्यात आली होती. 6. 1935च्या कायद्याने भारतातील संघराज्य न्यायालय व रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली होती. ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला. सिंध व ओरिसा हे नवे प्रांत निर्माण करण्यात आले. हा कायदा हिंदुस्थानच्या राजकीय व घटनात्मक चळवळीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 1935च्या कायद्याचे वर्णन पंडित जवाहरलाल नेहरूंनी मजबूत ब्रेक असलेली परंतु इंजिन नसलेली गाडी असे केलेले आहे. इसवी सन 1937च्या निवडणुकीत काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले. देशातील 11 प्रांतांपैकी संयुक्त प्रांत, मध्य प्रांत, मद्रास, बिहार व ओरिसा या 5 प्रांतात पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले. आसाम व मुंबई, बंगाल व वायव्य सरहद्द प्रांत या 4 प्रांतात
काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळू शकले नाही, पण कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष हे स्थान त्याला प्राप्त झाले. पंजाब व सिंध या 2 प्रांतात मात्र काँग्रेस अल्पमतात राहिला. सर्व प्रांतात मिळून काँग्रेसने एकूण 1161 जागा लढविल्या. त्यापैकी 716 जागा काँग्रेसने जिंकल्या. भारत जनता काँग्रेसलाच आपला खरा प्रतिनिधी मानते हे या निवडणुकीने दाखवून दिले. काँग्रेस मंत्रिमंडळाचे राजीनामे बघू. सप्टेंबर 1, 1939 रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. त्याची प्रतिक्रिया म्हणून 3 सप्टेंबर 1939 रोजी इंग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अशा रीतीने युरोपात दुसऱ्या जागतिक महायुद्धाची सुरुवात झाली. 3 सप्टेंबर 1939 रोजी भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड लिथगो याने भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरत असल्याची घोषणा केली. अशी घोषणा करण्यापूर्वी त्याने भारतीय नेत्यांना विश्वासात घेतले नव्हते किंवा त्यांच्याशी कसलीही चर्चा केली नव्हती. त्यामुळे ऑक्टोबर 1939 मध्ये 8 प्रांतातील काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. क्रिप्स मिशन बघू. दुसऱ्या महायुद्धाचे पारडे जर्मनीच्या बाजूने झुकू लागल्याने इंग्लंड व त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी मोठी अडचण निर्माण झाली. अशा बिकट प्रसंगी काँग्रेस व भारतीय जनतेचे सहकार्य प्राप्त करण्यासाठी इंग्लंडच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतीय नेत्यांशी बोलणी करून तडजोड घडवून आणण्यासाठी नियुक्त करण्यात आले. सर स्टॅफर्ड क्रिप्स मार्च रोजी भारतात येऊन त्यांनी भारतातील निरनिराळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली व या आधारावर त्यांनी योजना सादर केली. या योजनेलाच क्रिप्स योजना असे म्हणतात. या योजनेत असे सांगण्यात आले होते की युद्ध समाप्तीनंतर भारताला वसाहतींचे स्वराज्य देण्यात येईल असे मान्य केले. भारतात संघराज्य शासन स्थापन करण्यात येईल. तसेच संघराज्याची नवीन राज्यघटना तयार करण्यासाठी नवीन घटना समिती बनवण्यात आली. तसेच संस्थानिकांना स्वनिर्णयाचा हक्कही देण्यात आला. काँग्रेसला क्रिप्स मिशनमधील तरतुदी मान्य झाल्या नाहीत. गांधीजींनी या योजनेचे वर्णन बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचे चेक अशा शब्दात केले. या योजनेमध्ये पाकिस्तानच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख नसल्याने मुस्लिम लीगने ही योजना फेटाळून लावली. भारत छोडो आंदोलन बघू. ते 1942 साली झाले. त्यालाच क्विट इंडिया मूव्हमेंट असे म्हणतात. क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी चळवळ अजून प्रखर करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने केला. वर्धा येथे जुलै 1942 या दरम्यान काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत भारत छोडो आंदोलन व त्याची दिशा यावर चर्चा झाली. तसेच 14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चले जाव आंदोलनाचा ठराव पास करण्यात आला. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टँक क्रांती मैदान येथे राष्ट्रीय सभेच्या महासमितीने अधिवेशन सुरू झाले. 8 ऑगस्ट 1942ला भारत छोडोचा ठराव या अधिवेशनात सहमत करण्यात आला व आंदोलनाची घोषणा करण्यात आली आणि प्रत्यक्षात सुरुवात 9 ऑगस्ट 1842ला सुरू झाली. 8 ऑगस्ट 1942च्या रात्री महात्मा गांधी, मीराबेन कस्तुरबा गांधी यांना अटक करून आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध करण्यात आले. तर पंडित नेहरू, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी, गोविंद वल्लभ पंत यांच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्यांना अहमदनगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. मुस्लिम लीगने सरकारशी हातमिळवणी केली होती. चळवळीच्या काळात राष्ट्रसभा बेकायदेशीर ठरविण्यात आली होती. राष्ट्रसभेचे बँक खाते गोठविण्यात आले होते. त्रिमंत्री योजना बघू. दुसऱ्या महायुद्धानंतर सन 1945 मध्ये इंग्लंड सत्ताबदल होऊन मेजर ॲटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च 1947 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलताना मेजर ॲटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारताला त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर ॲटली यांच्या घोषणेनुसार मार्च
1946 रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्टॅमफर्ड क्रिप्स, लॉर्ड पॅथिक, लॉरेन्स व अलेक्झांडर हे 3 सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली. ही योजना म्हणजेच त्रिमंत्री योजना होय. आता माउंटबॅटन योजना बघू. मार्च 1947 रोजी माउंटबॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. 3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली होती. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारत विषयाचा हा ठराव म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रीतीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हा स्वतंत्र झाला. सगळे लोक स्वातंत्र्याच्या जल्लोषात होते, परंतु गांधीजी मात्र बंगालमधील लौखाली येथे जातीय दंगली व हिंदू मुस्लिम दंगली होत्या, त्या दंगली विझवण्यात गांधीजी व्यस्त होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.